नमस्कार. आज आपण पाहणार आहोत ग्रो ॲपबद्दल माहिती आणि ग्रो ॲपमध्ये आपण कसं घ्यायचे आणि कसं विकायचं हे बघणार आहोत. शेअर्स घ्यायचे कसे आणि फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेड कसे करायचे, इन्व्हेस्टिंग कशी करायची याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता हे ग्रो ॲप आहे. इथं स्टॉक्स हे नाव देते. सर्चमध्ये इथं सर्च करता येते कोणते पण कंपनीचं नाव. इथं स्कॅनर हे आता नवीन सिस्टम आलेली आहे. स्कॅन करून तुम्ही स्कॅनरमध्ये पैसे पाठवू शकता, पैसे रिचार्ज मारू शकता. आणि हे आपलं डिमॅट अकाउंट हे अकाउंट आहे. याच्यात -2 रुपये आहे. माझे मी घेतलेला स्टॉक होता ते मायनस गेला. तुम्हाला जर याचं असं डिमॅट अकाउंट खोलायचं असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक शेअर करतो. त्याच्यावर जाऊन तुम्ही क्लिक करून तुम्ही स्वतःचं डिमॅट अकाउंट खोलू शकता. आणि तुम्हाला जर डिमॅट अकाउंटबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर हे झालं डिमॅट अकाउंटबद्दल. तर पाहू शकता आपण एक्सप्लोररमध्ये ही कंपनी आहे. आता NHPC, येस बँक, रेल्वे फायनान्स, जयप्रकाश पॉवर आणि प्रोडक्ट टूल्समध्ये फ्युचर अँड ऑप्शन, इव्हेंट्स, IPO और स्टॉक इथे आहे. गेनरमध्ये लार्ज कॅप्स, मिड कॅप्स अँड स्मॉल कॅप्स. तसेच लुझरमध्ये आहे. आजचे लुझर जे आहेत ते आहे ते इथं कंपनीला आहे ते रिअल विकास, VMEL या पद्धतीने. खाली आले तर टॉप इंट्राडेचे आजची कंपनी इंट्राडेमध्ये होणार आहे. येस बँक, NHPC, झोमॅटो आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन. आणि हे जे आहे आजची बातमी आलेली आहे या स्टॉकवर MSTC, स्टेट बँक, पेटीएम आणि कमिन्स इंडिया या पद्धतीने कंपनी आहेत. तर आपण पाहणार आहोत निफ्टी 50मध्ये ट्रेडिंग कशी करायची. तर ऑप्शन ट्रेडिंग. तर पहिल्यांदा आपण हे पाहू की शेअर्स कसा घ्यायचा. हे आता समजा येस बँक आहे. हे 31 रुपयाचा त्याचा स्टॉक आहे. 31 रुपये 20 पैशाचा. तर याला जर बाय करायचं असलं तरी बाय क्लिक करावं लागेल किंवा शॉर्ट सेल करता येते. हे सेल केलं सेल विकता पण येते. याच्याबद्दलचे जे तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, त्याचा परफॉर्मन्स पाहिजे असेल तर परफॉर्मन्स पाहू शकता. आजचा लो किती आता 29.25 पर्यंत त्याचा लो गेलेला आहे. आणि आजचा हाय जे आहे ते 32.85 पर्यंत गेला आहे. आणि या 52 हप्त्यातनी 14.40 पर्यंत लो गेलेला आहे. आणि 52 हप्त्यातनीच हायमध्ये 32.85 गेलेला आहे. मार्केट डिप्ट, बायर किती आहे इथं, सेलर किती आहे इथं, हे सगळं तुम्हाला डिटेल्स सांगते. इथं एक्सपर्ट रेटिंग इथं बायर 0% आहे, होल्डर 27% आहे, सेलर 73% आहे. याचं ॲनालिसिस करता येते आपल्याला. याच्याबद्दल फंडामेंटल आहे. याचे मार्केट कॅप म्हणजे कंपनीची कॅपिटल किती आहे त्याच्यातनी. तर PE रेशिओ, PV रेशिओ, इंट्राडे फी, डेट टू इक्विटी, ROI हे असे सगळे फंडामेंटल तुम्हाला पाहू शकता. फायनान्शियल रिव्ह्यू अँड प्रॉफिट नेटवर्क. प्रॉफिटमध्ये तुम्ही पाहू शकता दरवर्षी किती प्रॉफिट आहे. तर इयरली, इक्वरली नेटवर्क पाहायचे त्याचे इयरली. इथं जर असेल तर फ्यू डिटेल्स दिसते. बॅलन्स शीट, कॅश फ्लो अँड प्रॉफिट अँड लॉस हे सगळं पाहू शकता. त्याबद्दलचा व्हिडिओ पण देते ग्रो ॲप. तर त्याच्यानंतर आलं शेअर होल्डिंग पॅटर्न. डिसेंबर 2023, सप्टेंबर 2023, जून, मार्च आणि डिसेंबर 22 याच्याबद्दलचे किती होल्डर आहे, किती रिटेलर आहे, याच्यात फॉरेन इन्व्हेस्टर किती आहेत, म्युच्युअल फंडचे किती इन्व्हेस्ट आहे हे सर्व सांगते. आणि टॉप म्युच्युअल फंड इन्व्हेस्टेड इथे कोणकोणते आहेत. मोतीलाल ओसवाल, मिड कॅप अशा पद्धतीचे सिमिलर स्टॉक आहेत त्या कंपनीचे. HDFC, ICICI बँक हे पूर्ण डिटेल्स दाखवतात. आणि इथं जे कोणची इव्हेंट न्यूज आलेली असली ती 3 घंटेच्या आधी न्यूज आलेली असली तर जे न्यूज आलेली आहे ते दाखवते. आणि इव्हेंट आता 27 जानेवारी झालेली आहे. 27 ते 24 जानेवारी झालेली आहे. आणि जाणारे इव्हेंट सर्व दाखवते. जर तुम्हाला तिथं अलारामसारखे जर टाईम हे लावायचे असले तर तुम्ही त्याच्या प्राईसवर टाईम देखील हे लावू शकता. इथं समजा आता 31.25 चालू आहे. 30पर्यंत जर पोचलं तर आपण त्याच्यावर नोटिफिकेशन येऊ शकतो तुम्हाला एव्हरी टाईम किंवा एक टाईमच फक्त वन टाईम. या पद्धतीस तुम्ही अलर्ट करू शकता. झालं अलार्म. आणि इथं जर तुम्हाला वॉचलिस्टमध्ये टाकायचं असलं तर तो सर्व स्टॉक चेंज करायचं चेंज करता येते. फंडामेंटल स्टॉक अशा पद्धतीने तुम्ही वॉचलिस्टमध्ये टाकू शकता.
आणि जर तुम्हाला सर्च करायचं असलं सर्च इथं स्टॉक येते पण दाबा. इथं हप्त्याचं ॲनालिसिस करता येते चार्टवर, महिन्याचा, 1 वर्षाचा, 5 वर्षाचा आणि ऑल 2005पासून ते सगळं दाखवते. इथं कॅन्डलचे स्टिक कॅन्डल निवडू शकता आणि मोठा चार्ट पाहू शकता. 5 असेल तर मोठा चार्ट पाहू शकता. आता त्याच्यामध्ये कमी जास्ती आहे. मोठ्या चार्टमध्ये पाहू शकता तुम्ही. इथं ट्रेंड लाईन अशा पद्धतीने अशी ट्रेंड लाईन बघू शकता. तुम्हाला लागलं तर जसं जसं तुम्हाला याच्याबद्दल दुसरी पण माहिती मिळेल. ग्राफमध्ये इथं जर होल्डिंग करायचं तर होल्डिंग शेअर्स, हे शेअर्स जर घेतला तिथं होल्डिंग रॉश येते. इथं सुपर स्टॉक हे वॉच लिस्ट आहे. त्यामध्ये फंडामेंटल, ॲग्रिकल्चर स्टॉक, फंडामेंटल स्टॉकवाले याच्याबद्दल जर माहिती हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्याबद्दल व्हिडिओ घेऊन येतो. आणि आता घेऊ आपण ट्रेडमध्ये ट्रेडिंग कशी करायची. तर ट्रेडिंग बँक निफ्टीमध्ये जर गेलं तर व्ह्यू ऑप्शन हे नाव येतं खाली. व्ह्यू ऑप्शनच्या जागी नाही ओव्हरव्ह्यू राहते इथं आणि फ्युचर अँड ऑप्शन याच्यावर क्लिक करून व्ह्यू ऑप्शन, त्याच्यात ऑप्शन चेन येते. फेब्रुवारी 14 तारीखला हे एक्सपायर होणारे ऑप्शन चेन ऑप्शन आहे. तर हे त्याची ऑप्शन चेन आहे. आणि आता 45,334च्या रेंजमध्ये चालत आहे बँक निफ्टी. तर तुम्ही त्याची ऑप्शन पाहू शकता. 45,400चं पी साईडले 391, 94 असे ऑप्शन चालू आहे. सी साईडला 356, 55 या रेटमध्ये चालू आहे. तर आता पी आणि सी हे तुम्हाला माहीतच असेल. ज्याला माहीत असेल ते समजू शकते आणि ज्याला कोणाला माहीत नसेल त्याबद्दल मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येतो एकदम डिटेल्समध्ये. एक दिवस आपण याच्याबद्दल पण माहिती आणू. पी आणि सी म्हणजे काय, कॉल आणि पुट म्हणजे काय, हे असे क्लिक इथं बाय होते. बाय केलं तर पी मार्केट जेव्हा खाली येते तेव्हा पी घ्यायला लागते आणि मार्केट जेव्हा वर जाते तेव्हा सी घ्यायला लागते. तर या पद्धतीने ऑप्शन चेन आहे. तुम्हाला याबद्दल माहिती कशी वाटली हे तुम्ही सांगून आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनची घंटी प्रेस करा. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो. धन्यवाद.